अपेक्षा माणसाच्या फार वाईट असतात बरं का. म्हणजे आता उदाहरण सांगते तुम्हाला, गणपतीच्या वेळी जो गुलाबाचा माल निघाला आपला, त्याच्यापेक्षा नक्कीच जास्त माल नवरात्रीला निघतोय. पण दरामध्ये थोड्याशा गडबड असतात आणि माणसाला कशा अपेक्षा असतात बघा, की जर एकदा 100 मिळाला तर आता असं वाटतं की 200 मिळावा. म्हणजे मन थांबायला मागत नाही. 100 मिळाले तर 100मध्ये समाधान नाही, 50 मिळालं 50मध्ये समाधान नाही, कारण स्वप्न मोठी बघतो आपण. आणि त्या तुलनेत आपल्याला जर नाही मिळालं ना तर आपलं मन नाराज होतं. मग आमचं असं आहे, जे मिळतंय ना त्यात समाधान मानायचं, कुठेही काही अपेक्षा ठेवत चालायचं नाही. आणि त्याच्यामुळे एकदम मस्त झकास. अपेक्षा ठेवून काय करता, जे सगळ्यांचं होणार आहे तेच आपलं होणार आहे. आपलं काही वेगळं होणार आहे का त्याच्यामध्ये? अपेक्षा नाही ठेवत, बिलकुल नाही. कष्ट करत राहणे हा एकमेव पर्याय आहे.